नागपूर जिल्ह्यात मतदानाला सुरुवात झालेली आहे। मी सध्या आहे कामठी नगर परिषद येथे आणि आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। सकाळपासूनच लोकांची मतदारांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। रांगेत लागून नागपूरच्या गुलाबी थंडीमध्ये हे मतदार जे आहेत ते बाहेर पडलेले आहे मतदान करण्यासाठी। नागपूर जिल्ह्यात सगळ्या म्हणजे 27 ही नगरपंचायत आणि नगर परिषदेमध्ये प्रतिष्ठेची लढत आहे भाजपसाठी आणि बऱ्याच ठिकाणी तिरंगी लढत होते कारण की शिवसेना शिंदे गटानेही उमेदवार दिलेले आहे। काही ठिकाणी कामठीमध्ये अजितदादा गटाचा उमेदवार आहे बघा हे मतदान करून आलेले आहे। त्याच्या वोटिंग करली आहे जी सर वोटिंग कर लिया। काय झालं मतदान केलं का हो दाखवा हे घे ना हे बघा मतदान केलं। कोणते मुद्दे डोळ्यासमोर ठेवून मतदान केलं? ते कामाची समस्या आहे लोकांची ते कामं द्यायला पाहिजे लोकायले अजून ते वाटचे जे काम आहे ते बी केलं पाहिजे त्याची समस्या म्हणून ते आम्ही मतदान केलं। सकाळी येऊन मतदान केलं थंडी आहे हा आता आम्हाला ड्युटी जायचं आहे कामाला जायचं आहे आता आम्हाला सबसे पहला वोट डाल दिया मैंने दिखाऊंगी सबसे पहला ठंडी है ठंडी में नहीं ठंडी नहीं हम तो सुबह ही उठने वाले हैं क्योंकि अभी काम पे भागना है हमारे 8 बजे इसलिए जल्दी से आगे भी हम नाश्ता भी नहीं करें। हम नाश्ता करेंगे अब काम पे जाएंगे। कुठले मुद्दे डोळ्यासमोर घेऊन मतदान केलं? मराठी हिंदी में क्या मुद्दे थे जिससे को देखते हुए आपने वोटिंग किया? नहीं मैं तो हर 5 साल में डालता ही हूँ क्योंकि ये मेरा हक नहीं है डालने का आमचा अधिकार आहे क्योंकि हम तो अधिकार है ये अगर किसी ने सर्वांचा अधिकार आहे। सिनियर सिटीजन जे आहे ज्येष्ठ नागरिक जे आहे ते या ठिकाणी मतदानाला आलेले आहेत। सकाळपासून नागपूरच्या या कामठीच्या या मतदान केंद्रावर रांगा लागलेल्या आहे। कामठीमध्ये तिरंगी लढत आहेत। भाजपचे अजय अग्रवाल, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे शहाजा आणि काँग्रेसनेही उमेदवार दिलेला आहे। त्यामुळे तिरंगी लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो। सकाळपासून मतदार जे आहे ते रांगेत लागून या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेला आहे। चांगला प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।